The entire world is gripped with the coronavirus. All countries are facing the pandemic boldly. Every person is going through some pain or the other due to corona. In this short video, we have attempted to show how people go through the various stages of grief. In this case, the corona. We have based our video on the famous Kubler-Ross model, which broadly says that most of the people, when struck by some grief, go through the stages of denial, anger, bargaining, depression, and finally acceptance. Let's see the various stages through this video. First stage, denial. The first reaction to any grief starts with a strong denial. Refusal to believe something that is clear and obvious. There is a strong resistance to the facts. Let's see the role play. अरे आपने कोरोना के बारे में सुना है ना? मेरे को तो बहुत टेंशन आ रहा है। किस बात का टेंशन? अरे कोरोना कुछ नहीं है, बेकार है। अरे आप भी टेंशन ले कुछ नहीं है। हे गोष्ट आहे की कोरोना प्रकरण आता फार वाढणार आहे आणि आता आपल्याला सर्वांना काळजी घ्यावी लागेल. काळजी म्हणजे काय करायचं सांगा बघू. एक तर इथे कनेक्टिव्हिटी नाही आणि तुम्ही माझं डोकं खाऊ नका सकाळी सकाळी. तुम्हाला एक सांगू, हे करोना वगैरे ना सगळं फ्रॉड आहे आणि लोक उगाच घाबरवतात होतो आणि तुम्ही लगेच घाबरलात. Second stage, anger. There is an outrage, blaming, and an attempt to cover up the fear by anger. Instead of accepting and dealing with the issue, people turn hostile or refuse to follow the rules such as wearing masks or keeping safe distance. Let's see the anger in this role play. काय ताप आहे. आता कुठे क्लासचं काम मिळालं होतं आणि या कोरोनामुळे घरी बसायला लागते. नॉनसेन्स. खरंच सगळा मूर्खांचा बाजार आहे. मला आता परत ते कोरोना सांगू नकोस. मी बॅटरीला जाणार म्हणजे जाणार. अरे माझ्यावर कशाला रागवतोयस? मी आणलाय का तो माझ्या माहेराहून? मग काय आणलेस अजून? Now the third stage, bargaining. People start to acknowledge the fact that there is corona, but are still not ready to give up the illusion that we are in control. Compromising starts to find out a comfortable way out of the problem. Let's see how these couples bargain. अभी लॉकडाउन चल रहा है, माना कि अपने को घर में बैठा रहना पड़ रहा है, लेकिन कम से कम सेफ तो है। हाँ और क्या, बाहर जाके कोरोना से इन्फेक्शन होने से अच्छा है घर पे बैठे बैठे कुछ काम करें और सेफ रहें। मेरे ख्याल से कुछ महीनों की बात है, ये दिन भी कट जाए। हे बघ विश्वास, हे करोना प्रकरण नक्कीच पेनफुल आहे, पण काही दिवसांच्या लॉकडाऊनमुळे आता आपण सुरक्षित तरी आहोत नाही का? हो नक्कीच. आता बघ ना, सपोज आपल्या वेळी कोणाला जर कोरोना झाला असता तर काय अवस्था झाली असती? हो ना. एनिवे, पण आपण काळजी घेऊन नक्कीच राहू. The next stage is depression. A stage comes when people start realizing the reality, which results in hopelessness, helplessness, and a feeling that all is lost and that we are doomed. We cannot survive this pandemic. See how these couples go through this stage of depression. एक ना एक दिवस आपल्या सगळ्यांना करोना होईल. आपले सगळे इन्कम बंद झाले आहेत. जय, आपला रोजचा खर्च कसा भागवायचा? काय होणार आपलं? माझं खरंच डोकं चालत नाही. इतके महिने काम धंदा न करता कसं जगायचं? आणि काय होणार आहे आपलं कोण जाणार? नुसतं घरी बसून करोना होणार नाही त्याची काय गॅरंटी? अरे त्या परमेश्वराला तरी माहिती आहे का? नाही, कोण जाणे. आधी महिन्यातनं 1-2 गाण्याचा प्रोग्राम तरी यायचा आणि आता तेही नाही. मी फॅक्टरी बंद ठेवू शकत नाही. कामगारांचे पगार कुठून देणार?
And now the last stage, acceptance. Finally, people surrender to the facts and a strong will to face corona emerges. People start finding ways to move on, adhere to the preventive measures of agreeing to wear masks, keep safe distance, and start washing hands regularly. A feeling of living with it starts building. This is seen in the following role plays. आता या करोनाला आपल्यातलंच एक असं समजून जगलं पाहिजे. जी काळजी घ्यायची ती प्रत्येकाने रोज घेतलीच पाहिजे. करोनाला शत्रू समजून त्याच्याबरोबर युद्ध करण्यात काही उपयोग नाही. अगदी बरोबर. आपला प्रत्येकाचा जसा टूथब्रश असतो ना तसा प्रत्येकाचा मास्क असलाच पाहिजे. करेक्ट. मैंने अपने ऑफिस स्टाफ को भी नए मास्क ला के दिए हैं और ये तो रोज का रूटीन खर्चा हो जाएगा, अपने को एक्सेप्ट करना ही पड़ेगा. ये काम तो आपने बड़ा अच्छा किया. मैंने भी 2 सैनिटाइजर के केन मंगाए. अच्छा, वेरी गुड. अभी एक काम करूँगा, कल मेरे ऑफिस स्टाफ का भी सीटिंग अरेंजमेंट चेंज कर देंगे. इससे सोशल डिस्टेंसिंग का भी पॉइंट क्लिअर हो जाएगा. आता करोना असला काय नसला काय, पोळ्या आता मी रोज करणार. कशाला लावली पोळी करायला बाई, आपले पैसे मग वाचतील. पोळ्यांचं काय ते तुम्ही बघा, मला त्याची काहीच हरकत नाही. आणि तरी सुद्धा आपल्याला त्याची सवय झाली आहे हो. आणि सगळ्या अत्यावश्यक गोष्टी आपण काटेकोरपणे पाळतो आहे. आता राहिली गोष्ट कामवाल्या बाईंची, त्यांनाही आपण सांगतोय सॅनिटायझर कसं वापरा, मास्क कसं वापरा, झालं. Friends, in the role plays you just saw, we have made an attempt to show how each one goes through the stages of grief. There may of course be some different patterns. A person may jump to the last stage of acceptance without going through the earlier stages. However, in the current scenario, what is important is to quickly accept the fact that corona is here to stay. Let us not waste our energies to fight this virus, but learn to live with it by following just 3 very simple points, which are repeatedly said by all the doctors and various authorities. And these are: wear masks, wash hands regularly, and keep safe distance. That's all what is needed, and all of us would be safe. Yes, we have to compromise many things which we used to enjoy in the past, give up many facilities, or maybe even stop thinking how we enjoyed in the past. Let us all accept this global change. Let us start loving and respecting nature. Let us all acknowledge the vast and abundant greenery bestowed on us by our dear Mother Earth. And lastly, let us all think good, be good, and do good. Stay home, stay safe. And best wishes to one and all.